पाहू शकता भाऊ पाठीवरती एक गुलाल घेतला पाहू शकता तुम्ही। पिस्तूलला पाहू शकता आज गुलालामध्ये बघा आज भाऊ पाठीवरती एक गुलाल घेतला पाहू शकतात आज गुलालाच। दात दाखल दात दादा पहिल्यांदा तर तुम्हाला खूप सारे आपल्या चॅनल करून शुभेच्छा आहेत कारण की आज तुमचा एक गुलाल झालेला आहे। दादा नमस्कार, पहिल्यांदा आपल्याला ओळख सांगा। दादा नाचा किरण पिस्तूल यांचा एक स्टार जो मुंबईमध्ये तुमचं नाव टिकून ठेवत असतो आणि आज देखील 26 जानेवारीच्या निमित्त एक मोठा मैदान मऊ गावाच्या वतीने आयोजित केला होता आणि आज गुलाल घेतलाय, काय सांगाल? म्हणजे आमचं स्टार्टिंगला बॅड लक होतं कारण आज 26 जानेवारी निमित्त गुलाल चालू झालं, तिन्ही बैलांचा गुलाल झालं। दादा तुम्हाला आज मैदान वगैरे कसं वाटला, आयोजन वगैरे? भारीच आहे आणि आमच्या जवळपास दादा आज बघतो 26 जानेवारीच्या निमित्त मुंबईमध्ये 3 ठिकाणी मैदान आहे, एक मऊ गावामध्ये एक देसाई गावामध्ये, तर सगळ्या गोष्टी आपल्याला समजून एक नियोजन वगैरे करायचं असतं आणि आज तुम्ही इकडे निर्णय घेतला। निर्णय म्हणजे आमचा म्हणजे जवळचं मैदान आणि घरचाच मैदान मानतो आम्ही, त्यासाठी आम्ही इथं आलो। आणि आज दादा गाडीचा स्पीड वगैरे कसा होता आणि आजचा पैरा वगैरे कसा होता, काय सांगाल? पैरा म्हणजे घरचीच गाडी जास्त आम्ही पळवतो, पैरा बिरांचे जास्त या नाही करत कारण की पैरा केल्यावर आज त्याचा बैल पळायला लागला, लोक देत नाही बैल व्हाईट कलर, आपण त्याच्या व्हाईट कलर दिला तर। दादा आज बघतोय मुंबईमध्ये ना जास्त करून शर्ती आहेत ना मैत्रीपूर्वक होतात आणि तुम्ही देखील एक मैत्रीचा एक संदेश देऊन एक शर्यत केलेली, काय सांगाल? मैत्रीपूर्ण होते काय की आमचे पण ते मित्रच आहेत, मागे पण आमची गाडी आली होती, आता पण झाली, काही वाद नाही, मैत्रीपूर्ण गाड्या होत्या सगळ्या। दादा एक आजचं मैदान बोललं तर खूप पारदर्शक मैदान होता आणि आज तुम्हाला डबल खुशी भेटले कारण की आज 26 जानेवारी पण आहे आणि एक मैदानामध्ये पण गुलाल घेतलाय। डबल खुशी आहे कारण की आपले भारताचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन, त्यानिमित्त आमचा गुलाल झाला। दादा एक तुम्हाला एक मैदानामध्ये एक चमचमणारी ट्रॉफी सुद्धा भेटली, एक सन्मान चिन्ह। सन्मान म्हणजे शर्यतीनिमित्त सन्मान चिन्ह झाला। आणि दादा आजचं नियोजन वगैरे कसं काय झाला होता आणि आज कशी काय गाडी पकडली, काय सांगाल? नियोजन म्हणजे रात्रीच झाला होता कारण की आमचा नाचाचाच पैरा झाला होता, तर यांचं झालं नाही तर आम्ही विचार केला का घरची गाडी पालवायची आणि तसं घेऊन आलो सकाळी। आणि आज दादा तुमच्या सोबत आहे ना एक दीदी सुद्धा आलेली आहे चिमुकली, तिला पण एक शर्तीची आवड आहे आणि ती देखील आलेली, काय सांगाल? दीदी म्हणजे ती मालकीनच छोटी आणि ती दिवसभर वेगळं असतं, आम्ही नसलं तरी शर्तीनं असतं, ती आज तिला सुट्टी असल्यामुळे ती आले। दीदी काय सांगशील, आज पिस्तूलने गुलाल घेतलाय, कसं वाटतं तुला? तुला कशी काय आवड लागली शर्तींची, काय सांगशील दीदी? पिस्तूलचं तुला काय आवडतं खासियत, काय सांगशील? दादा आज तुमच्या सोबत पण एक सर्व गावातील पोरं आलेली आहेत कारण की हा खेळ बोलला तर सर्व ग्रुपचा आणि मित्र परिवारांचा आहे, काय सांगाल तुम्ही? मित्र नाही ते मालकच सगळं, पण असं नाही का मित्र सगळं मालक आहेत बैलाचं। दादा तुम्ही एक मध्ये आहे ना हरिग्रामच्या मैदानावरती एक फेरा सुद्धा काढला होता, 26 जानेवारी निमित्त तुम्ही एक नियोजन ठेवला होता का? नियोजन म्हणजे तिथं पण आम्ही गाडी धुलवायची प्रयत्न केली, गाडी नाही धुलली तर नाही गाडी धुल्यामुळे फेरा टाकला 26 जानेवारी निमित्त पण असा फेरा बनतो। दादा तुमचं आहे ना मुंबईमध्ये पिस्तूल आहे ना नाव नक्कीच टिकून ठेवतं कारण की मोठा मैदान असला ना की पिस्तूलची आहे ना एक खासियत आहे की गुलाल नक्कीच घेतो तिथे। जिद्दीची गाडी नाही सोडत कधी कधी बारकी गाडी पण मोठी गाडी कधी नाही सोडणार। दादा आता पुढचं नियोजन वगैरे कुठे असेल कारण की 29 तारखेला पण उसटणे मैदान आहे।
बघू आता पुढचं नियोजन, जसा जर घरची गाडी पाहिजे विचार झाला पवारांचा तर घरची, नाही तर पहिला करू. दादा तुम्ही आज देसाईला न जाता एक मौला एक प्राधान्य दिला, कारण की रवी शेठचं पण आयोजन एक नंबर आहे आणि तुम्ही इकडे आले. तिथं नियोजन पण भारी आहे, पण आपला जवळचा मैदान मऊ मैदान त्यांच्यासाठी आम्ही इथं आलो. आयोजन वगैरे कसं वाटलं दादा? कारण की आपण बघतो आयोजकांनी आहे ना खूप सारे आकर्षक बक्षीस वगैरे ठेवलेले आहेत. आयोजन भारी असतं मऊचा, म्हणून तर आम्ही येतो ना इथपर्यंत. दादा तुम्हाला किती सपोर्ट आहे आयोजकांचा, काय सांगाल तुम्ही? सपोर्ट आहे आणि पवारांचा जास्त सपोर्ट आहे. पवारांमुळे इथं आहेत आम्ही आज. दादा धन्यवाद, एक मला एक मुलाखत दिली. तुला पण शुभेच्छा. कारण की दादा पहिल्यांदाच मी एक मोठ्या नंदीची मुलाखत घेतली, कारण की आपण या क्षेत्रामध्ये नवीन आहोत. कारण की प्रत्येक जण जो युट्यूबर असतो तो फेमस बैलांकडे जातो आणि दाखवत असतो, आणि तुम्ही देखील एक माझा कुठे एक सोशल मीडियावर नाव नसला तरी पण तुम्ही एक मुलाखत दिली दादा. खूप मोठा दादा तुमचा एक मन आहे. धन्यवाद दादा. देखील 100 बक्षीस आता आपल्याला धन्यवाद.